28 एप्रिल 2026 महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये सकाळचे 8:30 वाजलेले असतात. रमेश वानखडे आपल्या शेताकडे जायला निघालेले असतात आणि शेतात जात असताना त्यांच्या पायाखालची जमीन एकदम कोरडी दिसते. शेतामध्ये जात असताना सूर्य सकाळी 8:30 वाजताच त्यांच्या डोक्यावर आलेला असतो. पायाखालची माती एकदम कोरडी असते, भेगाळलेली असते आणि जमिनीच्या भेगा एखाद्या म्हाताऱ्याच्या हाताच्या सुरकुत्यासारख्या दिसतात, खोल आणि थकलेल्या. तो वर बघतो, आकाशात ढग नव्हते, वारा नव्हता, फक्त एक जड दमट जीव गुदमरवणारी शांतता आहे. तो हात जोडतो कुणाला? देवाला, आकाशाला आणि त्या पावसाला जो यायचा विसरलेला आहे. हे दृश्य फक्त रमेशचं नाही, हे महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांचं आहे. हे दृश्य आहे आपल्या राज्याचं, आपल्या महाराष्ट्राचं. 2026चा एप्रिल महिना आणि आलेला आताचा मे महिना, यामध्ये हवामान खातं आणि IMDनं इशारा दिला होता की एप्रिल ते जून दरम्यान सामान्यपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा आपल्याकडे येतील. अकोल्यामध्ये 46.9 अंश सेल्सिअस म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक उच्चांक असलेलं तापमान नोंदवलं गेलंय. सोबतच वर्धा, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, यवतमाळ, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये 45 अंशापर्यंत तापमान पोहोचलेलं होतं. हे आकडे नुसते आकडे नाहीत, हे आपल्या आयांचे, बापांचे, मुलांचे श्वास आहेत. उन्हात काम करणाऱ्या मजुरांचा घाम आहे. मार्च ते मे या अवघ्या 2 महिन्यात महाराष्ट्रात 6 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला. 236 पेक्षा जास्त जण रुग्णालयात दाखल झाले आणि हे फक्त नोंदवलेले रुग्ण आहेत. कित्येक जण उन्हात कोसळले, घरी पोहोचले आणि कुणाला सांगितलंच नाही. अल्निनो म्हणजे नेमकं काय? तर प्रशांत महासागर जो आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे, तिथं समुद्राचं पाणी सामान्यापेक्षा जेव्हा जास्त तापतं, तेव्हा या तापणाऱ्या पाण्याचा प्रवाह भारताकडे येतो आणि या भारतामध्ये सर्वाधिक उष्णता नोंदवली जाते. अल्निनो म्हणजे स्पॅनिश भाषेत छोटा मुलगा. पण हा छोटा मुलगा जेव्हा रागावतो तेव्हा संपूर्ण जगाचं तापमान बदलवतो. भारताच्या मॉन्सूनच्या वाऱ्यांना तो कमकुवत करतो आणि जेव्हा मॉन्सून कमकुवत होतो, महाराष्ट्रातील शेत तहानलेलं राहतं. 2026 मध्ये सुपर अल्निनो येतोय. समुद्राचं तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवलं गेलंय. IMDच्या अंदाजानुसार यावर्षी मॉन्सून सरासरीच्या फक्त 94% राहील, म्हणजे 6% कमी पाऊस. दुष्काळाची 30% शक्यता आणि सामान्यापेक्षा कमी पावसाची 40% शक्यता. देशातील 60% शेतकरी खरीप हंगामासाठी मॉन्सूनवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी हे आकडे नाहीत, हे त्यांच्या कुटुंबाचं अन्न आहे. महाराष्ट्राचं हृदय म्हणजे आपला विदर्भ. आज या हृदयाला आग लागलेली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर हे जिल्हे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं उच्च धोका प्रदेश म्हणून घोषित केले आहेत. येथे दुपारी बाहेर पडणं म्हणजे जणू भट्टीत शिरणं. शाळा सुरू होतात, बाजार बंद होतात, रस्त्यावर कुत्री सुद्धा सावलीत बसतात, पण रमेश सारखा शेतकरी सावली शोधू शकत. त्याचं शेत त्याची वाट पाहत असतं, त्याचं कर्ज त्याची वाट पाहत असतं, उन्हाळ्याच्या झळाई त्याची वाट पाहत असतात. संशोधन सांगतं की जेव्हा तापमान 40 अंशापेक्षा जास्त होतं, तेव्हा महाराष्ट्रातील मृत्यूंमध्ये 33% वाढ होते. 40% अंश आता सामान्य वाटतो, 44 अंश हे नववास्तव आहे. विदर्भातील एक मजूर सांगतो, सकाळी 7 वाजताच ऊन डोक्यावर असतं, काम करायचं की नाही, जगायचं कसं, आणि या विचारामध्ये तो शेतामध्ये जातो. पण या उन्हामध्ये तो किती दिवस टिकेल हा प्रश्न त्याला पडतोय. मराठवाडा येथे एक वेगळीच कहाणी आहे. सकाळी उठल्यावर पहिला प्रश्न, आज पाणी येईल का? हा लाखो महिलांच्या ओठावरचा शब्द असतो. त्या डोक्यावर हंडा घेऊन उन्हात चालतात, किलोमीटर मागून किलोमीटर पाणी आणतात, घरी येतात आणि पुन्हा हीच प्रोसेस रिपीट होते. त्यांचं शरीर थकतं पण तहान संपत नाही. सीमा कुलकर्णी ज्या एका महत्वाच्या संस्थेच्या संशोधक आहेत, त्या सांगतात की वाढत्या तापमानामुळे महिला शेतकऱ्यांना पाण्यासाठी लांब चालावं लागतं, निर्जलीकरण होतं, त्या काम करण्यास असमर्थ होतात, त्यांना डिहायड्रेशन सारख्या बिमाऱ्यांना सामोरं जावं लागतं. हवामान बदल त्यांच्या आधीच्या कठीण जीवनाला आणखी कठीण करतो. अल्निनोच्या वर्षी पाण्याची टंचाई अधिक तीव्र होते. विहिरी आटतात, तलाव कोरडे पडतात, नद्या आक्रसतात.
जमिनीत भेगा पडतात आणि या भेगांमध्ये माणसांची स्वप्नही गळप होतात. एका गावातील महिला सांगते, आमच्या आईनं हे सहन केलं, आम्ही सहन केलं, पण आमच्या मुलींनीही हेच सहन करायचं का? मुंबईकडे जर आलो तर इकडे उष्णता वेगळीच आहे. ती ओली आहे, दमट आहे आणि चिकट आहे. समुद्राजवळ असूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांना थंडावा मिळत नाही. कॉन्क्रीटच्या घरांनी दिवसभर उष्णता शोषून घेतलेली असते, रात्री ती उष्णता सोडतात आणि अर्बन हीट आयलँड मध्ये रात्री झोपणं म्हणजे भट्टीत झोपण्यासारखं आहे. धारावीतील एक कामगार सांगतो, रात्री झोप नाही, सकाळी कामावर जायचंय, परत उन्हात, आणि आता हे ऊन म्हणजे नुसती गरमी नाही, हे जीवघेणं आहे असं वाटतं. भारतानं 2024 मध्ये उष्णतेमुळे 247 अब्ज संभाव्य श्रमतास गमावले. 1990च्या तुलनेत 124% अधिक. हे फक्त उत्पादकतेचं नुकसान नाही, हे माणसांचं जीवन आहे आणि हे उन्हात विरघळत आहे. तापमान वाढलं की फक्त माणसं त्रस्त होत नाही, जनावरं आणि पर्यावरणातील सर्व घटक याच्यामुळे त्रस्त होतात. जंगलं तहानलेली असतात, झाडं वाढतात, प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो, नद्यांचा प्रवाह कमी होतात, माशांच्या जाती नष्ट होतात, परागण करणारे कीटक मरतात आणि त्यांच्या बरोबर आपली फळं, भाज्या, पिकं. सुपर अल्निनोच्या घटना, क्लायमेट रिजिम शिफ्ट घडवू शकतात. हवामानातील अचानक आणि दीर्घकालीन बदल, हे बदल परिसंस्था आणि पाऊस आणि जैवविविधतेवर दशकांपर्यंत परिणाम करतात. भारत जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 98 शहरं जगाला देतो आणि हा विश्वविक्रम नाही, हा इशारा आहे भारताच्या पर्यावरण बदलाचा. महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, तूर या पिकावर लाखो कुटुंब इथं जगतात आणि या सगळ्यांना पाणी लागतं, भरपूर पाणी. अल्निनोच्या वर्षी पिकासाठी पाणी कमी होतं. खरीप हंगामातील पिकांना भात, कडधान्य, ऊस मोठा फटका बसतो. कृषी शास्त्रज्ञांचा अंदाज, यामध्ये खरीप उत्पादनात 15% पर्यंत घट होऊ शकते. रमेश एकट्यानं ही भोगत नाही, त्याच्याच गावातील 10 शेतकरी एकाच संकटात आहे. त्यांचंही बँकेचं कर्ज आहे, बियाण्याचं कर्ज आहे, खताचं कर्ज आहे आणि आकाश मात्र निर्दयपणे निळं आहे. जेव्हा पाऊस येत नाही आणि ऊन जात नाही, तेव्हा शेतकरी फक्त पीक गमवत नाही, तो आशय गमवतो. यामध्ये सरकार काय करतंय तर महाराष्ट्र सरकारनं हीट ॲक्शन प्लॅन तयार केलाय. उष्णतेसाठी सज्जता, अर्ली वॉर्निंग सिस्टीम, रुग्णालयामध्ये हीट स्ट्रोक बेड्स, थंड छत, शहरांमध्ये हरित क्षेत्र. मराठवाड्यातील 5000हून अधिक गावांमध्ये जागतिक बँकेच्या मदतीनं POCRA प्रकल्प, हवामान सहिष्णू शेती आणि 28,000हून अधिक ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतलेला आहे. 29 दशलक्ष झाडे लावली गेली. हे प्रयत्न महत्वाचे आहे, खरं आहेत, पण तज्ञ विचारतात हे उपाय खेड्यापाड्यात, झोपडपट्ट्यांमध्ये, शेतावर राबणाऱ्या सामान्य माणसांपर्यंत खरोखर पोहोचतात का? पण निराश होऊ नका, कारण उत्तर आहेत. झाड लावणं हा सर्वात सोपा आणि सर्वात शक्तिशाली उपाय आहे. एक झाड लावल्यावर आजूबाजूचं तापमान 2 ते 8 अंशांनी कमी करू शकतं. सावली देतं आणि जमिनीत धरतं, ऑक्सिजन देतं, जीव देतं, पाणी जपतं. घरात, शेतात, समाजात ठिबक सिंचन, पाणलोट विकास, छोट्या बंधाऱ्याची उभारणी केली तर एक एक पाण्याचा थेंब नवीन ऊर्जा देऊ शकतो. शेवटी पुन्हा अकोला. आता दुपार झालीये, सूर्य थेट डोक्यावर आहे. रमेश वानखडे एका झाडाच्या सावलीत बसलाय. त्या झाडाखाली जे त्याच्या आजोबांनी लावलेलं होतं, त्याच्या हातात एक पाण्याची बाटली आहे, जवळजवळ रिकामी. तो आकाशाकडे बघतो. ढग नाहीत, पण त्याच्या डोळ्यात एक प्रश्न आहे. तोच जो प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांच्या ओठांवरती आहे. पाऊस कधी येणार, थंडावा कधी होईल आणि जगणं सुसह्य होईल का?